नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता इंडियन नेव्हीची भरती सुटली, तुम्ही ऐकलं असेल। बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप सारे प्रश्न आहेत मित्रांनो। तर तेच प्रश्न क्लिअर करण्यासाठी आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे। तर आता व्हिडिओत काय आहे ते पाहू। तर ते पाहिजे तुम्हाला हे मित्रांनो INS विक्रमादित्य। तर मित्रांनो, ही इंडियन नेव्हीची शिप आहे, एअरक्राफ्ट सर्वात मोठी। तर ही शिप मित्रांनो, या तुम्हाला समजलं असेल, शिप म्हणजे नेव्हीची भरती आहे, त्यासाठी आपण एक शिपचा फोटो घेतलेला आहे, त्याचा तुम्हाला कळावं म्हणून। तर इंडियन नेव्ही अग्निवीर भरती 2025, भारतीय नौदलात अग्निवीर पदाची भरती, ती भरती सुटली, डिटेल्स आपण पाहणार आहोत। तर आता हे पहा, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, जेव्हा पण भरती सुटते मित्रांनो, हे पहा, इंडियन नेव्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो, जेव्हा पण भरती सुटते त्याचा आपण एक पुरावा म्हणून जियाचा एक स्क्रीनशॉट टाकतो, जेणेकरून विद्यार्थ्याच्या मनात हा डाऊट राहायला नको की मित्रांनो भरती सुटली नाही सुटली, फेक तर नाही ना। त्यासाठी आपण मित्रांनो प्रत्येक ह्याच्यात GR असतो, GRचा स्क्रीनशॉट घेतो। तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण काय येणार आहे, भरतीची वयोमर्यादा किती आहे, 2 नंबर येते शैक्षणिक पात्रता किती आहे, त्याचा अभ्यासक्रम काय आहे मित्रांनो, तर याची नोकरी नक्की काय विषय, स्टेज 1 आणि स्टेज 2 काय आहे मित्रांनो, आणि कोणाचं होणार नक्की सिलेक्शन, हे आपण हे तेवढं पाहणार आहोत। ते नोकरीचं ठिकाण कुठं असणार आहे ते पाहणार आहोत, एकदम डिटेल्स माहिती सर्व तुम्हाला मित्रांनो समजेल अशी माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायची, कारण मी पण इंडियन नेव्ही नोकरी करत असल्यामुळे मला याची पूर्ण डिटेल्स माहिती आहे मित्रांनो। आता मी तुम्हाला माहिती आहे, मी पण नेव्हीत असल्यामुळे तुम्हाला एकदम डिटेल्स माहिती, परिपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, पदाचं नाव तपशील पाहू। तर पदाचं नाव तपशील मित्रांनो, अग्निवीर सर भरती 2025-2026 आणि 02-2026 बॅच। त्याचप्रमाणे MRची मित्रांनो, ह्या 3 बॅच आहेत मित्रांनो, 02-25, 01-26ची आणि 02-2026ची, या 3 बॅच आहेत MRच्या पण आणि SCRच्या पण। कमी पदसंख्या मित्रांनो तर सांगितले नाही, पण कमीत कमी मित्रांनो 28-27 पदे नक्कीच असतात मित्रांनो, 3 बॅचेस केलेले आहेत। तरी पण मित्रांनो, त्याचं शैक्षणिक पात्रता काय आहे, तर शैक्षणिक पात्रता तुम्हाला मी थोडक्यात सांगतो मित्रांनो। तुम्ही जर SRला फॉर्म भरणार असाल, तुम्ही 12वी पाहिजे, 12वीत तुम्हाला मित्रांनो मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हा सब्जेक्ट पाहिजे, आणि मित्रांनो तुम्हाला 12वीला 50% पाहिजे। जर तुम्हाला 12वीला 50% असतील तर तुम्ही SRला फॉर्म भरू शकता। त्याचप्रमाणे मित्रांनो, जर तुमचं 12वी नसेल तर तुम्हाला इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे मित्रांनो, पण डिप्लोमाला पण तुम्हाला 50% गुण पाहिजे मित्रांनो। तर मित्रांनो, जर तुमचा व्होकेशनल विषय असेल तर व्होकेशनल विषय त्याला पण नाही मित्रांनो, बघा, भौतिकशास्त्र आणि गणित या गैरविषयांसह विषयात 2 वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण, तुम्ही व्होकेशनलचा पण व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो। थोडक्यात मित्रांनो, तुम्ही 12वी सायन्स केलेलं पाहिजे, 12वी सायन्स मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हा सब्जेक्ट पाहिजे, हे 2 तुम्हाला सब्जेक्ट असतील तर मित्रांनो, तुम्हाला मित्रांनो 12वीला 50% पाहिजे, तर तुम्ही मित्रांनो फॉर्म भरू शकता। त्याचप्रमाणे मित्रांनो, अग्निवीर MRचं काय मित्रांनो, 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण, तुम्ही मित्रांनो 10वी उत्तीर्ण असले पाहिजे, आणि 10वीला तुम्हाला 50% गुण असले पाहिजे। तर मित्रांनो, याची आता सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे, तो सिलेक्शन प्रोसेस थोडक्यात त्याची निवड प्रक्रिया कशी होणार आहे, तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। निवड प्रक्रिया कशी होती, सर्वप्रथम तुमची ऑनलाईन कम्प्युटर बेस म्हणजे ऑनलाईन मित्रांनो एक्झाम होती। ऑनलाईन एक्झाम झालं त्याला स्टेज 1 म्हणलं जातं। ऑनलाईन एक्झाम झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मित्रांनो स्टेज 2ला बोलवलं जातं। तर त्या स्टेज 2ला मित्रांनो तुमचं सर्वात पहिलं मित्रांनो हे होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, तुमचं फिजिकल होतं। फिजिकल झाल्याच्यानंतर मित्रांनो त्यानंतर तुमचं मेडिकल केलं जातं, आणि मेडिकल नंतर फायनल रिझल्ट लागतो। तेच फक्त आपण GRनुसार एकदम डिटेल्स मिळतं, हे तुम्हाला सांगितलं, हीच प्रोसिजर होती। फक्त ऑफिशियली GRमध्ये कशी ते तुम्हाला सांगतो बघा। स्टेज 1 आणि स्टेज 2, तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात ते समज बाबा स्टेज 1 दिले, तिथं नक्की ते काय, तुम्हाला सांगितलं स्टेज 1 म्हणजे काय, फक्त तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन स्टार्टिंगची जी ऑनलाईन नेव्हीची एक्झाम राहते मित्रांनो, ती ऑनलाईन एक्झाम द्यायची। आणि स्टेज 2 म्हणजे काय मित्रांनो, तुमचं त्यातपर्यंत मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, परत फिजिकल होणार, परत एक ऑफलाईन रिटर्न एक्झाम होणार आणि मेडिकल होणार, ह्याला स्टेज 2 म्हणलं जातं। हे मित्रांनो तुम्हाला मुंबईला होतं कोहली स्टेडियमला सर्व प्रोसिजर, तेव्हा त्यालाच फक्त आपल्याला GRनुसार बघू कसं आहे। तर बघा, स्टेज 1 INET इंडियन नेव्ही एंट्रन्स एक्झाम, INETचा फुल फॉर्म मित्रांनो इंडियन नेव्ही एंट्रन्स टेस्ट। तर हे पण मित्रांनो डिटेल कसं नाही असणार आहे, तर मित्रांनो तुम्हाला SRसाठी मित्रांनो 100 क्वेश्चन असणार आहे, आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे। बरं, बी काय दिलं, तर क्वेश्चन विल बी इन बायलिंग्युअल लँग्वेज, म्हणजे पेपर क्वेश्चन मित्रांनो हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये ऑब्जेक्टिव्ह MCQ टाईप असणार आहे।
तर मित्रांनो 4 सेक्शन असणार आहेत बा. 25 मार्काला इंग्लिश असणार, 25 मार्काला सायन्स असणार, 25 मार्काला मॅथमॅटिक्स असणार आणि 25 मार्काला जनरल अवेअरनेस असणार मित्रांनो. 25-25चं पॅटर्न आहे. नंतर आपण याचा मित्रांनो एकदम पूर्णपणे सिलेबस लिखितचा सिलेबस कसा येतो तर पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. आता फक्त वरचीवर समजून घेऊ. आणि परिपूर्ण लिखितचा सिलेबस काय आहे, इंग्लिशला कसा प्रश्न विचारले जातील, सायन्सला कसं, मॅथमॅटिक्स होतं, पूर्णपणे मी समजून सांगेन मित्रांनो. त्याचप्रमाणे मित्रांनो तुमचा हे राहणार आहे सिलेबस राहणार मित्रांनो 12वी बेस लेवलचा. तो 12वी बेसची एक्झाम असल्यामुळे सिलेबस सर्व हा 12वी बेसचा राहणार मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन विल बी 1 hour. तर मित्रांनो परीक्षेचा टायमिंग असणार आहे 1 तास एक्स्ट्रा टायमिंग असणार आहे. आणि त्याचप्रमाणे पेनल्टी फॉर रॉंग आन्सर तर 0.25 मार्काचा निगेटिव्ह मार्क असणार आहे. त्याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणलं जातं मित्रांनो. तर हे झालं मित्रांनो स्टेज 1. स्टेज 1 मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं, नेव्हीची ऑनलाईन कम्प्युटर एक्झाम होते त्याला स्टेज 1 म्हणलं जातं. ते फक्त मित्रांनो 100 मार्काचा पेपर असणार आहे. त्याला मायनस सिस्टीम आणि 1/4ची मायनस सिस्टीम असणार आहे. आणि त्याचप्रमाणे 4 सेक्शन असणार आहे. तर इंग्लिश, सायन्स, मॅथमॅटिक्स आणि जनरल वाईज 25-25चं 4 सब्जेक्ट असणार आहे. आता आपण तुम्हाला सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेज 1चा कसा अभ्यास केला पाहिजे, त्याला कोणतं यूट्यूब चॅनल वापरला पाहिजे, कोणते बुक वापरलं पाहिजे, ते पण माहिती तुमच्यापर्यंत सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यात पुढच्या व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त प्रतिसाद द्या मित्रांनो. पुढच्या व्हिडिओ आपण याच्यावर स्टेज 1चा, स्टेज 2ला काय करायचं, फिजिकल कसं असतं ते तुम्हाला सांगणार आहे मी. तर मित्रांनो आता याची शारीरिक पात्रता काय आहे, तर शरीरात बऱ्याच विद्यार्थी म्हणत असतो उंची किती असेल नाही. तर उंची फक्त मित्रांनो 157 सेंटीमीटर राहते. एकदम कमी उंची आहे. ज्या विद्यार्थ्यांची पोलीस भरतीवर हाईट बसत नाही त्यांना गोल्डन चान्स इकडे यायला. तर मित्रांनो वयाची अट पहा मित्रांनो, ज्यांचा जन्म होता 2004 ते 2008 या दरम्यानच्या विद्यार्थ्यांचा जन्म झाला आहे मित्रांनो, सर्वांना फॉर्म भरता येतो. म्हणजे तुमचं वय 2004पेक्षा कमी नसलं पाहिजे आणि 2008पेक्षा जास्त नसलं पाहिजे मित्रांनो. त्या सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतो. तर नोकरी ठिकाण पहा मित्रांनो, नेव्हीची सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असल्यामुळे तुमची ऑल इंडिया पोस्टिंग येत राहणार. आता फी किती आहे मित्रांनो, फी 749 रुपये. तर प्रत्येक नेव्हीच्या 749 रुपये फी राहते मित्रांनो. 749 रुपये फॉर्मची फी आहे आणि नोकरी ठिकाणी ऑल इंडिया आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाचा तारखा पाहिजे मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 आहे 5 वाजेपर्यंत. आणि फॉर्म मित्रांनो 29 मार्चपासून चालू होणार आहेत. 29 म्हणजे अजून किती 23 तारीख आहे मित्रांनो. तर फक्त 5-6 दिवस हे फॉर्म चालू व्हायला. 29 मार्च ते 10 एप्रिल फॉर्म भरण्याची टाईम आहे मित्रांनो. तर तुम्ही लवकरात 5-6 दिवस आधीच फॉर्म भरून घ्या, कारण नंतर मित्रांनो वेबसाईट चालत नाही. तर शेवट मित्रांनो फॉर्म भरता नाही आला तर ह्याचं खूप दुःख आहे मित्रांनो, कारण फॉर्म नाही भरला तुमचं सिलेक्शन होणारच कसं आहे, फॉर्मच नाही भरला तर. त्यामुळे तुम्ही लेट फॉर्म भरू नका, फॉर्म पण लवकरात लवकर भरून घ्या. फक्त 10 दिवस मित्रांनो फॉर्म